मित्रांनो, मुंबईकरांचा प्रवास गतिमान व्हावा याकरिता उभारण्यात येत असलेला कोस्टल रोडचे काम पूर्ण होत आले असून या प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आता नुकसान भरपाई मिळणार असून जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झाला म्हणजेच 2018 पासून 8% व्याजासह नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। या प्रकल्पामध्ये साधारणपणे 1343 प्रकल्प बाधित असून त्यांना कॅटेगरीनुसार आता ही नुकसान भरपाई मिळणार आहे। विशेष म्हणजे याकरिता महापालिका प्रशासनाकडून 136 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आता आपण जाणून घेऊयात या प्रकल्पाचे स्वरूप कसे असेल आणि या प्रकल्पामध्ये झालेले बाधित। परंतु त्याआधी तुमच्यापैकी 97% लोकांनी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नाहीये, तर तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। मुंबईतील वाहतूक कोंडी फुटावी याकरिता प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी लिंक या दरम्यान 10.58 किलोमीटरचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे। प्रकल्प खूप महत्त्वाचा असून या प्रकल्पामुळे 34% इंधनाची तर 70% वेळेची बचत होणार आहे। तसेच या प्रकल्पामध्ये 70 हेक्टर एवढे हरित क्षेत्र निर्माण होणार असल्यामुळे हा एक पर्यावरण स्नेह प्रकल्प असणार आहे। परंतु हा प्रकल्प उभारत असताना या प्रकल्पातील 7 ते 9 पिलरमधील अंतर 60 मीटरच्या अंतरावर वाढवण्याची मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत होती। तसेच या ठिकाणाचे अंतर 200 मीटर ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली होती। या मागणीकरिता आंदोलन देखील करण्यात आली, त्यामुळे या कोस्टल रोडच्या कामाला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता। आता आपण जाणून घेणार आहोत या प्रकल्पासाठी किती मिळणार आहे नुकसान भरपाई। TISच्या सर्वेक्षणाचा विचार केला तर त्यानुसार यामध्ये बोटीचा मालक, बोटीवर काम करणारे खलाशी, तांडेल, हाताने मासे शिंपल्या निवडणारे, किनाऱ्यावर जाळीने मासे पकडणारे तसेच मासे विक्रेते अशा पद्धतीने यामध्ये कॅटेगरी बनवण्यात आले असून या प्रत्येकाला या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून म्हणजेच 2018 पासून ते काम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीकरिता नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात 2018 ते 2022 या कालावधीतील नुकसान भरपाई दिली जाणार आहे। नंतर डिसेंबर 2023 पर्यंतचे आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंतची रक्कम प्रकल्प बांधितांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे। यामध्ये महत्त्वाचे म्हणजे हाताने मासे निवडणारे आणि किनाऱ्यावर जाळीने मासे पकडणाऱ्या लाभार्थ्यांना प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 6 वर्ष नुकसान भरपाई दिली जाणार आहे। यामध्ये अंदाजे 5 ते 25 लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या मिळणाऱ्या नुकसान भरपाईबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।